नमस्कार, मी डॉक्टर साळवे, जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र. खरं म्हटलं तर आता या ठिकाणी आम्ही मधमाशीचं पोळे इथं बघा. खरं तर मधमाशी जाळायची नाही, कारण की मधमाशी जाळली तर मधमाशी संपून जातात आणि मधमाशा जर संपल्या तर पुढील 4 वर्षाने जग संपेल असं अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सांगितलंय. त्यासाठी मधमाशी वाचणं खूप गरजेचं आहे. आमच्या इथे साधक आले बघा, हे सर आहेत, ताई आहेत आणि 5 दिवस झाले तर पंचकर्मासाठी आले आहे आणि मधमाशीचा डंक आपण सर्वांनी घेतला आहे. काही त्रास झाला का? बरं, आराम किती वाटतोय? मधमाशीची भीती आपल्या मनामध्ये असते की मधमाशी डंकाने काय होतं, पर 390 माशांनी जरी एका वेळेत डंक घेतला तरी काही होत नाही. त्यामुळे मधमाशांना घाबरायचं अजिबात नाही. मधमाशी डंकाने काही होत नाही. आता इथं मधमाशी पोळं कसं काढायचं, म्हणजे पोळ नाही काढायचं, मध कसं काढायचं. पोळ जसंच तसं ठेवायचं. बघा, घर कोणाचं उद्ध्वस्त करायचं नाही. पोळ म्हणजे त्यांचं घर आहे, कारण की तेवढं घर बनण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावं लागतं. 1 किलो मध तयार करण्यासाठी मधमाशीला 40 लाख फुलावरती जावं लागतं, तेव्हा 1 किलो मध तयार होते. इतकी मेहनत मधमाशीची आहे. त्यासाठी मधमाशांचं पोळ जाळून आता या ठिकाणी मी दाखवणार आहे. बघा, हे स्मोकर आहे, याला आपण पहिले पेटवून घेणार आहे. असं बघा, स्मोकरच्या साह्याने आपण मध काढायचं आहे, फक्त धूर करायचा आहे. खरं म्हटलं तर निसर्गाने या सृष्टीवरती पहिले जर गोड अन्न काय दिलं असेल आपल्याला तर ते मध आहे. ज्या टायमाला आदिवासींना याचं संशोधन झालं तर त्यांना माझ्या मते असं वाटतं की त्यांनी माती सगट ते खाल्लं असेल, कारण की इतकं गोड आज पण असेल. तर मला असं वाटतं पेढा खाल्ल्यापेक्षा, सडलेलं स्वीट खाल्ल्यापेक्षा मध खावा. आपल्या लेकरांना पिझ्झा बर्गर दिल्यापेक्षा मध द्यावं. ज्या पिझ्झा खाल्ल्याने कॅन्सर होतो, परंतु ते अमेरिकेचे लोक किंवा फॉरेनचे लोक एक वेगळी मार्केटिंग करतात आणि आपल्या देशाची एक दिशाभूल म्हणजे आपलं मध ते खातात. खरं म्हटलं तर एक्सपोर्ट होतं आपलं मध ते खातात आणि तिकडच्या सडलेल्या वस्तू आपल्याला पाठवतात. तर ती चुकी त्यांची नाही, चुकी आपली आहे. आपल्याला जे चांगलं घ्यायचं ते मुळामध्ये आपण घेत नाही. हे स्मोकर या ठिकाणी पेटवत आहे मी. ज्याच्या घरावर मोहळ तो भाग्यवान, असे जुने लोक म्हणायचे. म्हणून मधमाशाचे आग्याचे पोळचे पोळ बघा, आपण जर लहानपणी कुठे शाळेत जात असेल तर एखाद्या बिल्डिंगवरती असायचे, पिंपळाच्या झाडावरती असायचे. खास करून सगळ्यात जास्त जर आग्याचे पोळ असेल तर ते काठशेवरी या झाडावर असतात, कारण की काठशेवरीच्या फुलामध्ये सर्वात जास्त मकरंद असतो. जास्त मधमाशांना मेहनत करण्याची गरज पडत नाही, इतका मकरंद त्या काठशेवरीच्या झाडामध्ये असतो. त्यासाठी हे वृक्ष वाचणं गरजेचे आहे. वृक्षतोड झाली नाही पाहिजे. छोटे छोटे जे कीटक आहे त्यांच्यासाठी वृक्ष महत्त्वाचा आहे. म्हणून आपण ज्या टायमाला शेतामध्ये पेरणी करतो तर कडधान्य लावतो, म्हणजे शेताच्या कडेला. स्पेशल बनवलेलं आहे का तोंडात पकडायचं तिकडे बनवलं. हे बघा, त्यातून धूर निघतोय. आपण याच्यामध्ये आता हे बघा, हे पोळ आहे या ठिकाणी. पाटील दाखव इकडं. हे मधमाशांचं पोळ आहे आणि याला आपण या ठिकाणी आता काढणार आहे. बघा, या ठिकाणी पूर्ण मधमाशा शांत केलं जाणार. बघा, शुद्ध नैसर्गिक मध जर मिळत असेल ते फक्त जगात भारी कुंभारी या ठिकाणीच मिळतं. गेले 15 वर्षापासून आम्ही मधमाशी वाचवणे व मधमाशी पालनासाठी काम करत आहे. बघा, आणि हे जे पोळ आहेत ना, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ताजं मध या पोळातून घेत असतो.
मधमाशांना या ठिकाणी शांत केलेलं आहे. जरा काठीचं झाड आहे. चम्मच द्या इकडे. या ठिकाणी आपण मध काढणार आहे बघा. बघा ताजे ताजे मध. घ्या प्लेट घ्या इकडे. मासे निघून जातील त्या. काढी नका असं चिटकणार त्याच्यात. करा करा. एक नंबर मध्ये डंक थेरपी घ्या तुम्ही. ही ना जमतं डंक थेरपी. एक नंबर. व्हिडिओ चालू. हे बघा. तुमच्या नाकावर डंक थेरपी करा ना हाताने करा ना बोटाने करा. थोडं थोडं तिकडे घ्या तिकडे घ्या. मासे घ्या. खरं तर मध भरपूर आहे परंतु तिकडून काटे नाही राहू द्या काढू नका सर. जाता येत नाही. एक ट्रायल म्हणून एक सर्वांना नाही राहू द्या एक बस. डेमो या ठिकाणी बघा. मधमाशांची आपल्याला भीती असते. डंक मारला का नाही आग्याचा जरी